हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आता न्यूजमध्ये सगळ्यात खळबळजनक काय चालू आहे आणि जे आपल्या एक्झामच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आपल्यासाठी, ते म्हणजे चे नवीन जे टॅरिफ पॉलिसी आहे, जे नवीन टॅरिफचे रेट आता जे नवीन प्रेसिडेंट चे झालेले आहेत, ते खरं तर उद्योजक आहेत एक, आणि ते आता दुसऱ्यांदा चे प्रेसिडेंट झालेले आहेत आणि यांची निर्णय क्षमता कशा पद्धतीची असते हे यांच्या अगोदरच्या टर्मनं सगळ्या देशाला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा बघितलेलं. तर दुसऱ्या टर्ममध्ये परत एकदा त्यांचं ते रूप खरं तर समोर येताना आपल्याला पाहावंच मिळते. असो, तो आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की नवीन जे जकात धोरण चे आहे, आता टॅरिफ किंवा इम्पोर्ट ड्युटी किंवा इम्पोर्ट टॅक्स हे सेमच वर्ड आहे. त्याला मराठीमध्ये आयात कर किंवा जकात आपण म्हणू शकतो. हे सगळं सेमच आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका. बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे हे साधे साधे शब्द तुम्हाला माहिती आहेत असं समजून मी हे तुम्हाला सगळं समजावून सांगतोय. मी याच्यातला एखादा वर्ड तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला स्वतःहून अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तरी पण मी ते बोलत बोलत किंवा हे सगळं डिस्कशन करत करत तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कुठेही कन्फ्युजन तुमचं राहू नये. तर याच्यामध्ये महत्वाचा जो कोर ऑफ दिस टॉपिक जे महत्वाचं आपल्याला समजावून घ्यायचं आहे, ते काय समजावून घ्यायचं आहे की एक तर चं नवीन जकात धोरण जे आहे, न्यू टॅरिफ पॉलिसी जी आहे, त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होणार आहे, नेमकं कोणकोणतं घटक आहेत ते खरं तर त्याच्यामुळे इम्पॅक्ट होणार आहेत, हे आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून कसं कसं महत्वाचं आहे त्यानुसारच मी याच्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट समजावून सांगणार आहे, जेणेकरून प्रिलियमसाठी आणि मेनसाठी आपल्याला त्याचा फायदा व्हावा. आता सगळ्यात महत्वाचं काय की ज्यावेळेस तुम्ही उच्च एखाद्या पदावरती बसलेला असताना त्यावेळेस तुम्हाला एकतर जर पॉलिटिक्सच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर जो निवडून जाणारा प्रतिनिधी आहे, जरुरी नाही की त्या पदापुरतं त्याला नॉलेज असेल. तर याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत हे बोललं जाते की जे डिसिजन अशा पद्धतीनं टॅरिफ पॉलिसी जी वगैरे पब्लिश केली गेली आहे ना, त्याच्यामध्ये हे काय खूप अभ्यासू निर्णय असं मानला जात नाहीये. त्यामुळे याच्यावरती खूप जास्त निगेटिव्ह सुद्धा कमेंट जगभरातून होताना आपल्याला पाहावंच मिळतं. आता त्याचं कारण काय वगैरे हे सगळं समजावून घेतल्यानंतर आपल्याला समजेलच, कारण चे हे काय फर्स्ट वेळ नाहीये की अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय. याच्या अगोदर सुद्धा याने अशा पद्धतीचे जकात कर वगैरे कमी जास्त करून स्वतःच्या देशाला मंदीमध्ये टाकलेलं आहे. हे यांची हिस्ट्री राहिलेली आहे आणि कुठंतरी इतिहासाचं पुनरावृत्ती इथं होते का, अशी सुद्धा जगभरामध्ये मीडियामध्ये चर्चा होताना आपल्याला खरं तर पाहावंच मिळतं. पण आपला तो मेन टॉपिक खरं तर नाहीये. मेन टॉपिक आपला काय की हे जे नवीन जकात धोरण आहे त्याचा इम्पॅक्ट ऑफ टॅरिफ पॉलिसी ऑन इंडियावरती कसा परिणाम याचा होतोय हे आपल्याला याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायचं आहे. ते आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. तर हा जो टॉपिक आहे तो आपल्याला कशामध्ये सिलेबसमध्ये कुठं बसू शकतो हा टॉपिक, तर एक तर इंटरनॅशनल रिलेशन आपल्याला समजावून घेत असताना याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण दोन देशांमधलं आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे ते त्यांच्या व्यापारावरती सुद्धा खरं तर डिपेंड असतात. व्यापार कशा पद्धतीचा आहे त्याच्यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंध इम्पॅक्ट खरं तर होतात, हे सुद्धा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून यूएसएचं आणि इंडियाचं रिलेशनशिप जे आहे ते व्यापाराच्या दृष्टीतून कसं आहे हे याच्यासाठी सुद्धा हा टॉपिक महत्वाचा आहे. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हे महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं काय, जीएस थर्ड इकॉनॉमीच्या दृष्टीतून तर हे महत्वाचं आहेच आहे. त्याच्यामुळे मग आयात निर्यात कुठल्या देशाबरोबर भारताचं खरं तर किती व्यापार चालतो हे सगळं आपल्याला समजावून घेणं चालच. मग त्याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पासून ते सगळं आपल्याला अभ्यास करणं खरं तर आलं. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक हे सगळं तुम्हाला अभ्यास करावं लागेल. हे सगळं म्हणजे याचं महत्व आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून काय, एक्झामसाठी काय, हे खरं तर पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतूनच पुढे आपण हे सगळं समजावून घेणार. आता याला तुम्ही बारकाईने जर न्यूजमध्ये बघितलं असेल ना, तर याला रेसिप्रोकल टॅरिफ्स म्हणले. आता रेसिप्रोकल हा शब्द समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे हा खरं तर बालिशपणाच आहे. बालिशपणा मी का म्हणतोय, कारण रेसिप्रोकल म्हणजे काय, समजा डोनाल्ड ट्रम्पच्या मते ह्याचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा दृष्टिकोन काय नीट लक्षात घ्या. खरं तर हा एकतर खूप अभ्यासू डिसिजन असू शकतो किंवा बालिशपणा डिसिजन आहे. आणि रेसिप्रोकल ह्या शब्दावरून मला तर वाटते खूप बालिशपणा आहे. रेसिप्रोकल याचा अर्थ काय होतो, जर भारत यूएसएच्या इम्पोर्टवरती आयातीवरती 35% जकात लावत असेल तर यूएसए सुद्धा 35% जकात का लावू नये.
युएसएनं सुद्धा 35% जकात लावायला पाहिजे. पण आता आयात निर्यात ही काही एका घटकावर ठरते का? प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः देशात मॅन्युफॅक्चर करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. राईट. काय गोष्टी तुम्हाला पर्यावरणानं किंवा निसर्गानंच सांगितलंय की त्या भागातूनच तुम्हाला आयात करावं लागतील, तर तुम्ही कुठेही निर्माण करू शकत नाही. राईट. आता तसं पण हे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते एन्व्हायरमेंटवर खूप जास्त ग्लोबल वॉर्मिंग वगैरे यांना अफवा वाटतात, त्याच्याकडे आपण जायला नको. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय की रेसिप्रोकल म्हणजे काय? तुम्ही जर 35% टॅक्स लावला, तुम्ही जर 35% आमच्या मालावर आयात कर लावत असाल, जकात लावत असाल, तर आम्ही पण 35% का लावू नये? म्हणजेच काय की डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतोय, समजा इंडिया 35% जकात लावतोय आमच्या मालावरती, जे आयात करतात त्याच्यावरती, आणि आम्ही त्यांच्याकडून घेतोय त्याच्यावरती समजा आम्ही 10% लावतोय, तर इथं 25% जे आहे ती व्यापारी तूट आहे. आणि ही जी व्यापारी, त्याला इंग्लिशमध्ये ट्रेड डेफिसिट म्हणतात. आता ही जी व्यापारी तूट आहे, या व्यापारी तुटीचा नुकसान कुणाला होते? तर आम्हाला होतंय, असं डोनाल्ड ट्रम्प होते, म्हणजे युएसएला होते. आता तसं वरवर पाहता आपल्याला पण हेच वाटत असेल की ठीक आहे बाबा, डेफिसिट, ट्रेड डेफिसिट तर आहे, तिथे दिसतोय, आणि मग त्याचा युएसएला खरं तर नुकसान होतं, असं डोनाल्ड ट्रम्पचं मत आहे. मग विन विन सिच्युएशन करायला लागेल. जर मी 35% नाही करू शकत, तर मग 20-25% तर का करू नये मी, असं त्यांचं मत आहे. म्हणून यांनी काय केलंय, चायनासारखी कंट्री असू द्या किंवा इंडियासारखी कंट्री असू द्या, यांच्यावरचे जे टॅरिफ्स आहेत ते आता या नवीन पॉलिसीमध्ये वाढवलेले आपल्याला पाहावयास मिळतात, आणि ते बऱ्याच प्रमाणात वाढवलेले आहेत. आता इंडियाच्या बाबतीत 26% खरं तर त्यांनी टॅरिफ रेट केलाय, आणि त्याच्यामुळं ऑब्व्हियसली युएसए सोबतचा जो काय भारताचा व्यापार आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे आपली जी युएसएला होणारी निर्यात आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार आहे, हे सरळ सरळ आपल्याला दिसतंय. आणि म्हणून हे जे काय रिव्हेंज घेण्याची पद्धत आहे ना, हे जे काय बदला घेण्याची वृत्ती आहे ना, दॅट इज कॉल्ड एज रेसिप्रोकल. राईट. तुम्ही एवढा टॅक्स लावला तर आम्ही पण तेवढा टॅक्स लावणार, दॅट इज कॉल्ड एज रेसिप्रोकल. म्हणून हे रेसिप्रोकल शब्द आहे ना, हे खूप मला बालिशपणाचं वाटतं, आणि ते पब्लिशिंग मध्ये डायरेक्ट त्या टॅरिफलाच नाव दिलं की रेसिप्रोकल टॅरिफ. हे खूप हास्यास्पद आहे. पण आता युएसएची ही काय पहिली वेळ आहे असं करण्याची, तर यांनी खरं तर स्वतःचा इतिहास वाचणं खूप जास्त गरजेचं आहे आत्ताच्या काळात, तर असं वाटतंय. कारण याच्या अगोदर सुद्धा या कंट्रीकडून अशा चुका झालेल्या आहेत, आणि त्याच्या खरं तर निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्याच अर्थव्यवस्थेला भोगायला लागलेले आहेत, आणि मग ते त्याच्यामध्ये मंदीमध्ये सुद्धा केलेले आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते का, अशी सुद्धा त्याच्यामुळे चर्चा होते. पण तो आपल्याला महत्वाचा सब्जेक्ट नाहीये, त्यामुळे ते वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये वगैरे आपल्याला जायचं नाहीये. आता समजावून आपल्याला घेणं काय गरजेचं आहे की बाबा हे नेमकं टॅरिफ म्हणजे काय, ते तर तुम्हाला मी समजावून सांगितलं. आता युएसएनं आता हे 35%चं वगैरे ते काही रिअल आकडेवारी नाही, ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एक्झाम्पल फक्त मी दिले, त्याच्यामुळे ते खूप लक्षात घेऊ नका. 26% युएसएनं इंडियासाठी टॅरिफ लावलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ही आकडेवारी आपल्यासाठी म्हणजे माहिती असायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस आन्सर राईट करता किंवा खरं तर डिस्क्रिप्टिव्ह टाईप ट्रेडशी रिलेटेड युएसए इंडिया सोबत लिहिता, त्यावेळेस अशा आकडेवारी तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे हे 26% टॅरिफ लावलं, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. दुसरं काय आहे की बेसलाईन 10% टॅरिफ तर त्यांचा सगळ्यांसोबत असतोच, म्हणजे जे काही माल निर्यात होईल त्याच्यावरती 10% टॅरिफ. पण इंडियासारख्या कंट्रीसाठी त्यांनी विशेष जे आहे म्हणजे जास्त टॅरिफ 26% लावलेलं आपल्याला पाहावयास मिळतोय. आता याच्यामध्ये की युएसएनं असं का केलं असेल, हे खूप जास्त महत्वाचं समजावून घेणं. आता युएसएनं असं का केलं असेल, तर पहिलं तर तुम्हाला सांगितलं की बालिशपणा काय आहे की तुम्ही जास्त लावला तर आम्ही पण लावणार. राईट. पण ज्यावेळेस आता तुम्हाला याचं एक्झाम्पल देऊन जर तुम्हाला सांगायचं झालं, तर ज्यावेळेस तुम्ही तुमचं आयात धोरण ठरवताना त्यावेळेस, आता फॉर एक्झाम्पल माझा शू पॉलिश करायचा बिझनेस आहे, ठीक आहे, मी शू पॉलिश विकतो. आता शू पॉलिश साठी जे रॉ मटेरियल लागते ते समजा ब्राझीलमध्ये आहे, ठीक आहे. आता शू पॉलिशचं रॉ मटेरियल इंडियामध्ये मिळूच शकत नाही, राईट. ते मला आयात करावं लागते ब्राझीलमधून, ठीक आहे. आता उद्या सकाळ उठून वाटलं, भारताला असं वाटलं, भारतीय इकॉनॉमिक्सला असं वाटलं किंवा संबंधित मंत्र्यांना असं वाटलं की ब्राझील सोबतचे जे आयात कर आहेत किंवा जकात आहे ते डायरेक्ट 20% वाढवलं, तर त्याचा इम्पॅक्ट खरं कुणावर होणार आहे?
एकतर ब्राझील जो निर्यात भारताला करत होता ते तर झालंच की महाग पडते म्हणून होऊ शकते की त्याचा इंडियातला कस्टमर त्याच्याकडून माल घेणार. पण जो इंडियातला कस्टमर आहे त्याला जर रॉ मटेरियल नाही मिळालं, कच्चा माल नाही मिळाला, तर तो बिझनेस करू शकतोय का हो? ऑब्विसच करू शकत नाही. आणि जरी माल मिळाला तर कसा मिळणार आहे? 20% तुम्ही आयात कर वाढवलाय, जकात वाढवलाय, टॅरिफ वाढवलाय, म्हणजे तेवढ्या पद्धतीनं महाग पडला त्याला माल. म्हणजे काय, जरी त्यानं ते मॅन्युफॅक्चर इथे इंडियामध्ये तसाच उद्योग त्याचा सुरू केला तर त्याचा जो प्रोडक्ट आहे तो ऑब्व्हियसली त्याला महाग ते 20% त्याच्यामध्ये ऍड होणार. आणि मग ज्यावेळेस इंडियातला नागरिक तो खरेदी करायला जातोय त्यावेळेस त्याला तेवढ्याच पद्धतीने ते महाग पडणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय झाला? महागाई वाढली. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादं सरकार जे आहे ते जकात धोरण ठरवत असतं. समजते? आणि याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जसं नाव देतोय त्याला किंवा डोनाल्ड ट्रम्प सरकार जे नाव देते रेसिप्रोकल टॅरिफ, मला नाही वाटत या सगळ्यांचा याच्यामध्ये विचार केला असेल. राईट. आणि मग अशा पद्धतीने जी कंट्री जकात वाढवते ना त्याच्या सुद्धा अर्थव्यवस्थेच्या अंगलट हे येऊ शकतं. हे कसं येऊ शकतं हे एक्झाम्पल शू पॉलिसीचं तुम्हाला देऊन सांगितलं. इथं आपल्याला समजावून घ्यायचं की यांनी असं का केलं असेल. एक तर यांना ट्रेड डेफिसिट टू रेड्यूस ट्रेड डेफिसिट, बाबा व्यापारी तूट आम्हाला कमी करायचे. मग यांच्या दृष्टीतून डोनाल्ड ट्रम्पच्या दृष्टीतून व्यापारी तूट काय आहे? की व्यापारी तूट तो काय म्हणतोय की तुम्ही जर 35% टॅक्स जर टॅरिफ युएसए कडून जे इम्पोर्ट गोष्टी करतात त्याच्यावर लावत असाल तर युएसए तुमच्याकडून घेतोय त्याच्यावरती टॅरिफ मग त्याच पद्धतीनं का लावू नये? समजा युएसए त्याच्यावरती 15% टॅरिफ लावतोय. समजा आपण असं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला. समजा चायना युएसए कडून आयात होणाऱ्या गोष्टींवरती 35% टॅरिफ लावतोय असं आपण समजूया. आणि त्याच केसमध्ये चायनाकडून युएसए जो माल घेतोय आयात करतोय त्याच्यावरती युएसए समजा 20% टॅरिफ लावतोय. म्हणजे किती कमी टॅरिफ लावतोय चायनापेक्षा? तर 15% कमी लावतोय. मग यांचं काय मत आहे की ही तर व्यापारी तूट आहे. 15% काय व्यापारी तूट आहे, दॅट इज अ ट्रेड डेफिसिट. मग हा ट्रेड डेफिसिट जे आहे त्याचं नुकसान कुणाला होतंय? तर युएसएला होतंय असं यांचं मत आहे. मग हे ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे युएसए जो आहे तो जास्त टॅरिफ इम्पोज करतोय. म्हणजेच काय, मग यांना पण म्हणलं ठीक आहे, आम्ही 35% लावू शकत नाही पण आम्ही 20% पेक्षा जास्त काहीतरी वाढवणार. मग समजा 27% केला, मग याच्यामध्ये ट्रेड डेफिसिट यांनी कमी केलं. अगोदर 15% होता ते 35 मधून 27 खरं तर गेलं तर 8%च्या आसपास टॅरिफ म्हणजे ट्रेड तूट जी आहे ती खरं तर 15%वरून 8%वर आणली. मग ही जे ट्रेड डेफिसिट आहे, हा जो ट्रेड डेफिसिट आहे, व्यापारी तूट आहे, ते व्यापारी तूट कमी करण्यासाठी सुद्धा युएसएचे हे पाऊल असू शकते असं इकॉनॉमिक्स म्हणत आहे. पण हे ना आपल्याला सरळ तुम्हाला शू पॉलिसी एक्झाम्पल दिलं त्याच्यावरून आपल्याला सरळ काय समजते की खूप जास्त तज्ज्ञांनी याच्या मागे विचार केला असं वाटत नाही. आणि जर हा विचार करून घेतलेला निर्णय असेल तर मग हे समजण्यापलीकडचं आहे की हे करायची काही गरज नव्हती असं वाटतं वरवर पाहता. पण ठीक आहे, आता पुढं येणाऱ्या काळामध्ये आणि विषय असा आहे की ज्या वेळेस युएसएची अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते ना त्यावेळेस जगभराची अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते. कारण का, तर युएसएचे चलन जे आहे डॉलर हे खूप स्ट्रॉंग आहे. राईट. आणि हे चलन ज्या कंट्रीकडे खूप जास्त असतं किंवा यांचे बॉन्ड वगैरे जास्त असतात ती सुद्धा अर्थव्यवस्था तेवढी स्ट्रॉंग मानली जाते. म्हणजे यांच्या करन्सीला जगभरानं खरं तर एक स्ट्रॉंग करन्सी म्हणून स्वीकारले. आता ह्या डोनाल्ड ट्रम्पनं ही अर्थव्यवस्था धोक्यामध्ये घातली आणि यांच्या खरं तर अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली. म्हणजे जगभरामध्ये बऱ्याच देशांमध्ये मंदी येऊ शकते, रेसेशन येऊ शकतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. राईट. त्यामुळं एका कंट्रीनं असं विचार न करता निर्णय घेणं हे जगभराच्या अर्थव्यवस्थेला भोगावं लागू शकते. हे आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामुळं मग अनेक उद्योग बंद पडतील. मग ऑब्व्हियसली त्या उद्योगांवरती जे रोजगार साठी लोक डिपेंडंट होते ते खरं तर बेरोजगार होतील. त्याच्यामुळं गरिबी येईल, त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये हाहाकार माजेल. हे आपल्याला समजणं सोपी गोष्ट आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. दुसरं कारण काय असू शकतं, टू एनकरेज डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग. आता हे एका लिमिट पर्यंत आपण मान्य करूया की डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, फॉर एक्झाम्पल काय आहे, परत मी शू पॉलिसीचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता मी भारतामध्ये शू पॉलिश तयार करतोय आणि त्याचं रॉ मटेरियल पण समजूया आपण भारतामध्ये मला मिळते आणि मी इथं मॅन्युफॅक्चरिंग केलेला जो प्रोडक्ट आहे तो 50 रुपयाला
तयार होतोय आणि त्याच्यामध्ये माझा ॲडमिन चार्जेस वगैरे प्रॉफिट वगैरे ॲड करून मी तो 70 रुपयाला तो प्रोडक्ट इथं भारतामध्ये विकतोय. पण हाच प्रोडक्ट जो आहे तो चायनावरून 30 रुपयालाच मिळतोय आणि भारतामध्ये त्याचा प्रॉफिट ॲड करून 50 रुपयालाच विकला जातो. आता लोक काय करतील, ऑब्वियस काय करतील, हा 50 रुपयाचा प्रोडक्ट घेतील जास्त प्रमाणात. का? कारण कमी प्राइसमध्ये मिळतोय. आणि जो भारतातला उद्योजक आहे जो 70 रुपयेपर्यंत जाते त्याची कॉस्ट, त्याचा प्रोडक्ट लोक घेतील पण त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात घेतील. मग डोनाल्ड ट्रम्पचं मत काय आहे की हा जो बाहेरून येणारा प्रोडक्ट आहे जो स्वस्तात मिळतोय त्याच्यावरती टॅरिफ जास्त लावा, म्हणजे तो 80-90 रुपयेपर्यंत त्याची किंमत झाली पाहिजे. म्हणजे परत लोक कुठे जातील, या 70 रुपयेकडे जातील. आणि या दृष्टिकोनातून बघितलं तर मग आपण मान्य करू शकतो की टू एनकरेज डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग, राईट. पण जो पहिला सिनारिओ तुम्हाला सांगितला की ज्या सिनारिओमध्ये मी बाहेरून कच्चा माल घेतो, त्या सिनारिओमध्ये जर आपण बघितलं तर त्या सिनारिओमध्ये स्वतःच्याच अर्थव्यवस्थेला नुकसान आपण पोहोचवतोय असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे सेकंड सिनारिओमध्ये हे जे एक रिझन आहे ते आपण मान्य करू शकतोय. पण फर्स्ट सिनारिओ ज्याच्यामध्ये आपण कच्चा माल दुसऱ्या देशातून घेत होतो, वेगळ्या देशातून घेत होतो, त्यामध्ये हे लागू होत नाही. मग हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे हे जे काही ग्लोबल लेवलला जे काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय ते तर आपल्याला समजावून घेणं गरजेचंच आहे. पण ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतो ना, त्यावेळेस आपल्याला दोन्ही गोष्टी सखोलात माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपण चांगल्या पद्धतीनं आन्सर राईट करू शकतो. आणि उद्या समजा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा क्वेश्चन जर केला तर हे सविस्तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एकतर्फी फक्त तुम्हाला सांगून चालणार नाही. त्याच्यामध्ये परत इंटरनल 2-3 क्वेश्चन विचारले तर त्याच्यामध्ये सुद्धा लॉजिकली तुम्हाला ते डिफेंड करता येणं खूप जास्त गरजेचं असतं, राईट. त्यामुळे हे डिटेलमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. पुढं काय, तो अप्लाय प्रेशर ऑन ट्रेड पार्टनर्स. म्हणजे जे ट्रेड पार्टनर्स आहेत, USA आणि चायनामध्ये कायम आपण काय बघितलेलं आहे, कोल्ड वॉर बघितलेलं आहे. कोल्ड वॉर म्हणजे काय की रक्तपात न करता केलेलं युद्ध. रक्तपात न करता युद्ध कसं करायचं, तर मग वेगवेगळे सँक्शन्स एकमेकांवरती लावायचे, एकमेकांची कोंडी करायचा प्रयत्न करायचा. मग अशा पद्धतीनं टॅरिफ सोडून समजा चायना जास्त एक्सपोर्ट USA करत असेल तर USA काय करणार, जास्त टॅरिफ त्यांच्या मालावर लावणार. म्हणजे चायनाचा माल तिथं महाग होईल USAच्या मार्केटमध्ये आणि तो विकलाच जाणार नाही. मग ऑब्व्हियसली त्याचा परिणाम काय होणार आहे की चायना निर्यातच जास्त करू शकणार नाही, कारण कोण खरेदीच करत नाही. राईट. आता ज्यावेळेस मी तुम्हाला एखादा देश दुसऱ्या देशाला निर्यात करतोय असं म्हणतोय, त्यावेळेस ऑब्व्हियसली तुम्हाला समजायला पाहिजे की इथला या कंट्रीतला म्हणजे एका कंट्रीतला उद्योजक आहे तो दुसऱ्या कंट्रीतल्या एखाद्या कस्टमरला तो माल निर्यात करतोय किंवा वाईस वर्सा. हे तुम्हाला समजून घ्याल. कुठलाही देश फक्त व्यापार करत बसत नसतोय. त्या देशातले उद्योजक लोक किंवा स्वतः सरकार सुद्धा काही काही केसमध्ये ह्या गोष्टी करत असते. हे तुम्हाला साध्या गोष्टी समजायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली माहिती असायला पाहिजे. ते तुम्हाला माहिती असं मानून मी हे सगळ्या कॉन्सेप्ट वापरतो. आता मग हे कोल्ड वॉरमध्ये काय होतं की अशा पद्धतीनं मग मुद्दाम काय करायचं की टॅरिफ त्यांच्या मालावर तर जास्त वाढवायचा, म्हणजे त्या मार्केटमधून त्यांचा माल नामशेष कसा होईल याचा प्रयत्न करायचा. याला आपण काय म्हणतो की ट्रेड पार्टनर जे आहेत त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करणं. हा सुद्धा उद्देश चायनाचा म्हणजे USAचा असू शकतो. आणि हे पहिल्यांदा रीड केलेच मी मान्य केलं होतं, कारण डोनाल्ड ट्रम्प जशी व्यक्ती आहे त्यानुसार आपण बघतो. आता तुम्ही एक अजून एक ड्रामा त्यांच्या बाबतीत काय बघितलं आपण की युक्रेनचे प्रेसिडेंट बोलवले तर त्यांची तिथं मीडियासमोर खरं तर बिग बॉस तिथं सुरू झालं होतं. तुम्ही पण बघितलं असेल, मी पण बघितलं. म्हणजे मॅच्युरिटी कधी कमी असायला पाहिजे याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल तिथं देण्यात आलं, जे की USAच्या प्रेसिडेंटला शोभा देणार नाहीये ते. आणि डोनाल्ड ट्रम्पला जेवढं आपण हलक्यात घेतो ना तेवढं खरं तर घ्यायला नाही पाहिजे, कारण डोनाल्ड ट्रम्प हा व्यक्ती एक बिझनेसमॅन आहे. असं नाही की फक्त पॉलिटिक्समध्येच तो डिपेंडंट आहे. बिझनेस वगैरे बिलियनियर सगळं झाल्यानंतर परत तो पॉलिटिक्समध्ये आलेला माणूस आहे. म्हणजे त्याच्यासारख्या पर्सनॅलिटीला तसं बिहेवियर खरं तर शोभा देणार नाही. आणि अचानकच मग रशियाच्या बाबतीत जो स्टँड आहे आपला तो खरं तर बदलणं वगैरे हे त्यांच्या बाबतीत आपण जे आहे सगळं शॉकिंग करणारे जे इन्सिडेंट्स आहेत ते त्यांच्या बाबतीत आपण बघत आलेलो आहे. आणि आता सुद्धा टॅरिफ पॉलिसीमध्ये रशियाला खऱ्या अर्थानं सवलतीच दिल्या त्या खरं तर त्या पॉलिसीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण ते ठीक आहे, ज्यावेळेस आपण वर्ल्ड पॉलिटिक्स बघणार आहे त्याच्यामध्ये आपण ते समजावून घेऊयाच. आता हे 3 कारणं असू शकतात ज्यामुळं USA टॅरिफ इम्पोज हे नवीन टॅरिफ पॉलिसी जी आहे ती त्यांनी आणलेली आहे. नवीन वेगवेगळे कर जे आहे ते लादलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आता इंडिया US ट्रेड
स्नॅपशॉट. आता इंडिया आणि US मध्ये खरं तर कोणकोणत्या गोष्टीचा खूप जास्त व्यापार होतो हे सुद्धा आपल्याला समजून घेणं, प्रमुख गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण इंडिया एक्सपोर्ट्स $78 बिलियन टू US 2023-24 आकडा आहे. म्हणजे दिस इज अ बिग अमाऊंट ना, राईट. आता याच्यामध्ये की एक्सपोर्ट्स जो इंडिया करतो तो काय काय करतो? जेम्स अँड ज्वेलरीज हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात इंडिया USA एक्सपोर्ट करतो. त्यानंतर फार्मास्युटिकल्स. आता हे फार्मास्युटिकल जे आहे ना, इंडियामध्ये जेवढे एकूण फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग होतंय ना, त्याच्या एकूणच्या 30% फक्त आपण USA एक्सपोर्ट करतो. हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मग त्यांनी मवाळ धोरण घेतले हे सुद्धा आपल्याला दिसते. याच्यामध्ये काही खूप जास्त टॅरिफ लादण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आम्ही एक्सपोर्ट करायचं बंद केलं तर परत मेडिकल सेक्टर तुमचं बंद पडून जाईल, सगळं मेडिसिनच मिळणार नाही. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. म्हणजे USA बऱ्यापैकी फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट्सवरती इंडियावरती डिपेंड आहे, हे सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळते. त्याचबरोबर टेक्स्टाईल्स अँड अपेरल्स आहे, ऑटोमोबाईल्स आहे, या ज्या गोष्टी आहेत या बऱ्यापैकी आपण खरं तर म्हणजे या गोष्टींमध्ये इंडिया USA मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होते, हे आपल्याला समजून घेता येते. तर याच्यामध्ये डिटेल्समध्ये दिलंय की जेम्स अँड ज्वेलरीज जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 30% ऑफ सेक्टर एक्सपोर्ट्स गो टू US, डिमांड्स हिट बाय हाय टॅरिफ. हे आता फार्मास्युटिकल्स आहे, लेस कम्पिटेटिव्ह ड्यू टू 8.6% टॅरिफ गॅप. मग याच्यामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं की मवाळ धोरण आहे त्यांचं. टेक्स्टाईल्स फेस 1.4% टॅरिफ गॅप. ऑटोमोबाईल सफर्स फ्रॉम 23.1% टॅरिफ डिसएडव्हान्टेज. म्हणजे या गोष्टीवरती टॅरिफ आपल्याला खूप जास्त वाढवलेलं पाहावयास मिळतं. आणि फार्मास्युटिकल्सवरती सुद्धा 8.6% पर्यंत प्रिव्हियस टॅक्सपेक्षा आत्ता वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तसंच मग टेक्स्टाईल वगैरे मध्ये सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं 1.4% वाढलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. आणि याच्यामध्ये जेम्स अँड ज्वेलरी जरी आपण बघितली ना तर त्याच्यामध्ये एकूणच्या 30% पेक्षा खरं तर 30%च्या आसपास आपण त्यांना खरं तर एक्सपोर्ट करतो, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि फार्मास्युटिकल्स सुद्धा आकडेवारी जी आहे ती जसं की मी तुम्हाला आता सांगितले ते तिथपर्यंतच कुठेतरी असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे याच्यामध्ये होणारा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात आहे USA बरोबर इंडियाचा, हे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढं मायक्रो इकॉनॉमिक इम्पॅक्ट जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये एक्सपोर्ट्स लाईकली टू डिक्लाइन. आता अशा गोष्टींमुळे काय होईल, जर इथून एक्सपोर्ट होणारा माल त्यांना तिकडे महाग पडायला लागला तर ऑब्व्हियसली ते कस्टमर स्वस्त माल आहे तो खरेदी करायचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय, तर मार्केट डिमांड जी आहे ती कमी झाली, म्हणजेच ऑब्व्हियसली माल तिथं कमी विकला चालला म्हणजे निर्यात पण कमी होईल, त्याचा धोका आहे. दुसरं काय, GDP ग्रोथ जी आहे ती 20 to 40 बेसिस पॉईंट्सनं कमी होण्याची शक्यता आहे. त्याची जी ग्रोथ आहे ती ड्रॉप होण्याची शक्यता आहे. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स अशा कॉन्सेप्ट तुम्ही बघून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जॉब्स ॲट रिस्क इन की एक्सपोर्ट इंडस्ट्री, जसं की मी तुम्हाला सांगितलं, जर मालच विकला जात नाही तर मॅन्युफॅक्चरिंग कमी होणार. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कमी होणार आहे म्हणजे जे एम्प्लॉई अगोदर 100 लागत होते ते आता 50च लागतील. म्हणजे बाकीचे राहिलेले 50 आहे ते काय झालं, अनएम्प्लॉईड झाले, रोजगारहीन झाले, म्हणजे बेरोजगार झाले. आणि जसं तुम्हाला अगोदर समजावलं तसं. त्याचबरोबर प्रेशर ऑन RBI टू कट इंटरेस्ट रेट्स. आता अशा गोष्टी जर घडायला लागल्या तर इथल्या अर्थव्यवस्थेला, इथल्या सरकारला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील. मग जो व्याजदर वगैरे आहे तो आपल्याला कमी करावा लागेल, RBIला कमी करावं लागेल. ते सुद्धा इथं आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळाले. फक्त इंटरेस्ट रेटच कमी नाही होणार, बाकीचे पण खूप खरं तर आस्पेक्ट्स आहेत त्याच्यावरती विचार केला जाईल. इथं फक्त RBI इंटरेस्ट दिले, पण बाकीच्या सुद्धा गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीने उद्योग बंद पडतात, अनएम्प्लॉयमेंट येते, त्यावेळेस कुठले कुठले पॅरामीटर्स खरं तर घेतले जाऊ शकतात जेणेकरून अर्थव्यवस्था जी आहे ती इंटरनली स्टेबल व्हावी. त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट कट करणं आलं, मग बाकी 4 गोष्टी आहेत, त्या 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर आपल्याला बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं. हे तुम्हाला वेगळं मी सांगायची गरज नाही, राईट. हे एक आयडियल आन्सर आपण कसं लिहू शकतो या दृष्टीतून फक्त महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगतोय. बाकी सुद्धा पॉईंट्स आहेत ते तुम्ही खरं तर स्वतःहून त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं असतं, जेणेकरून जे बाकी विद्यार्थी आन्सर लिहिणार आहेत त्याच्यापेक्षा परफेक्ट आपला आन्सर कसं होईल, त्याच्यापेक्षा एक वेगळा आणि चेकरला शॉक करणारा पॉईंट आपण कुठला देऊ शकतोय याच्यावरती भर असणं आपला भर असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण याच्यामुळेच 1-2 मार्क्स असे आपल्याला अर्धा 1 मार्क्स असाच आपल्याला मिळून जातो.
ते खरं तर तसा ॲटिट्यूड ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढे आपण गेलो तर गव्हर्नमेंट रिस्पॉन्स, आता याला गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स कसा आला तर इंडिया स्टडिंग टॅरिफ इम्पॅक्ट. आता हे सगळं टॅरिफ आलं ठीक आहे, पण भारताचा त्याला भारत सरकारचा रिस्पॉन्स काय? तर ऑब्व्हियसली ते स्टडी करावं लागेल की याच्यातून मार्ग आपल्याला कसा काढायचा आहे. कंटिन्यू ट्रेड टॉक विथ USA. USA सोबत आता डोनाल्ड ट्रम्पला थोडं गोड बोलावं लागेल, वेगवेगळे अग्रीमेंट व्यापाराचे करावे लागतील, त्याला ते सहमत त्याला आपल्यासोबत करावं लागेल की हा अग्रीमेंट करूया म्हणजे तुम्हाला पण कसा फायदा होईल, आम्हाला पण कसा फायदा होईल, त्याच्यातून काय टॅरिफ कमी होत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. एक्सप्लोरिंग एक्सपोर्ट इन्सेंटिव्ज, त्याचबरोबर पुश फॉर ट्रेड ॲडव्हर्सिफिकेशन, युरोपियन युनियन, एशियन. म्हणजे आता बाबा ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प मान्यच करत नाही कुठल्याच गोष्टीला, तर ऑब्व्हियसली आपल्याला बाकीच्या कंट्रींसोबतचा जो व्यापार आहे तो वाढवावा लागेल, तिकडचा एक्सपोर्ट वाढवावा लागेल, त्यांच्यासोबत वेगवेगळे अग्रीमेंट करावे लागतील. युरोपियन युनियन आहे, एशियन आहे, बाकी एशियनमध्ये अनेक कंट्रीज येतात साऊथ ईस्ट मधल्या. असे मग बाकी जे काही कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत आपल्याला व्यापार वाढवावा लागेल, त्यांच्यासोबत तशा पद्धतीनं जो काही इकडे डेफिसिट होणार आहे तो तिकडे आपण भरून काढायला लागेल. हे वेगवेगळे पर्याय जे आहेत याच्यावरती भारत देशात आपल्याला अभ्यास करताना खऱ्या अर्थानं पाहावास मिळेल ना. आतापर्यंत काय आपण अभ्यास करत नव्हतो अशातला भाग नाही, पण अजून आपल्याला खरं तर याच्यावरती भर देणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण USA मध्ये अशा प्रकारचा प्रेसिडेंट एखादा आला ना, असे पटापट निर्णय घ्यायला लागला ज्याच्यामध्ये बाकी कंट्रींच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा स्वतःच्या अर्थव्यवस्थेवरती काय इम्पॅक्ट होईल याचा खूप जास्त विचार केला जात नाही, तर त्याच्यामध्ये सावध राहणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे फक्त इंडियाच्या बाबतीत नाही आहे, बाकीच्या सुद्धा कंट्रींना हे एक वेकअप कॉल आहे की बॉस जागे होता, आता तुम्हाला यांच्यावरती डिपेंड राहून चालणार नाही किंवा यांच्याबरोबर व्यापार कमी झाला किंवा वाढला तर खूप जास्त इम्पॅक्ट खरं तर देशाच्या अर्थव्यवस्थेला आपल्या होईल नाही पाहिजे, हा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. ते खरं तर महत्वाचं आहे, हे इथं सगळं दिलेलं आहे. पुढं अपॉर्च्युनिटी फॉर रिफॉर्म. रिफॉर्म करण्याची अपॉर्च्युनिटी काय आहे याच्यामध्ये? कंपॅरिझन्स ड्रॉन विथ 1991 रिफॉर्म्स, चान्स टू सिम्प्लिफाय टॅरिफ स्ट्रक्चर, मेक इंडियन एक्सपोर्ट्स ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह, अट्रॅक्ट मोर FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो याला, विदेशी गुंतवणूक थ्रो ओपननेस. आता 1919 मध्ये LPG, 1991 मध्ये आपण LPG बघितलं होतं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, त्याला आपण LPG रिफॉर्म्स म्हणतो, राईट. त्याच्यामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण वगैरे सगळं आपण बघितलं होतं. याच्यामुळं जगाची अर्थव्यवस्था म्हणजे एक बाजारपेठ हे करण्याचा प्रयत्न केला गेला होता की मुक्त व्यापार आपण करू सगळे. पण परत एकदा हे जकातीचं जे दर आहे ते वाढताना म्हणजे कुठंतरी हडल त्याच्यामध्ये येताना आपल्याला पाहावंच मिळते. मग आता नवीन अप्रोच, जसा 1991 मध्ये जागतिकीकरण हा नवीन अप्रोच होता, तसा अजून एक नवीन अप्रोच आपल्याला शोधणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते खरं तर इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि परत तेच पॉईंट काय सांगितले, ग्लोबली जे काही एक्सपोर्ट आहे तो आपल्याला वाढवावा लागेल. ते जे काही स्पर्धा आहे ती स्पर्धा खरं तर त्या वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग जे विदेशी गुंतवणूक आहे ती विदेशी गुंतवणूक आपल्याला इथं अट्रॅक्ट करावी लागेल. जसं की इथं विदेशातल्या कंपन्या, जसं की सगळेजण आयफोन वापरतात, ते ॲपल मॅन्युफॅक्चरिंग इथं सुरू झालं. मग असे जे काही विदेशी कंपन्याज आहेत त्यांना इथं कशा पद्धतीने आपण आणू शकतोय, त्यांना इथं गुंतवणूक करायला कसं आपण लावू शकतोय, हे बघणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती आता खरं तर भर देणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण हे सगळं करत आलोय, असं नाही की करत नाही आतापर्यंत, अचानक आपल्याला आज समजले, पण आता त्याच्यावरती भर देणं खूप जास्त गरजेचं झाले या डोनाल्ड ट्रम्पच्या किंवा USAच्या नवीन नीतीमुळे. पुढं आता जसं की मी अगोदरच तुम्हाला सांगितले की UPSच्या दृष्टीने हे महत्वाचं कसं काय काय, जसं की GS पेपर 3 जो आहे इंडियन इकॉनॉमी, त्याच्या दृष्टीतून जर आपण बघितलं तर ट्रेड टॅरिफ ग्रोथ, RBI पॉलिसी, हे जे पॉईंट्स आहेत ते चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करून ठेवावं लागते. त्यानंतर GS पेपर 2 इंटरनॅशनल रिलेशन्स, तर याच्यामध्ये बायलॅटरल टाईज विथ USA, द्विपक्षीय संबंध जे आहेत USA सोबत इंडियाचे, याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि इकॉनॉमिक डिप्लोमसी, आता कूटनीती अनेक प्रकारची असते, डिप्लोमसी मीन्स कूटनीती मराठी भाषेमध्ये. कूटनीती अनेक, पॉलिटिकल डिप्लोमसी असते, इकॉनॉमिकल डिप्लोमसी असते, इकॉनॉमिक डिप्लोमसी असते, अशा अनेक डिप्लोमसीज असतात. त्याच्यामध्ये आता या केसमध्ये आपल्याला इकॉनॉमिक डिप्लोमसी अभ्यासणं गरजेचं. आता इथं कूटनीती कुठं आपल्याला करणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्पला कन्व्हिन्स करणं किंवा USAला कन्व्हिन्स करणं की टॅरिफ कमी करा, त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल हे समजावून सांगणं. दॅट विल बी द ग्रेट डिप्लोमसी विथ डोनाल्ड ट्रम्प. पण याच्यामध्ये पुढचा जो व्यक्ती आहे, जो प्रेसिडेंट USAचा आहे,
तो खूप जास्त ॲग्री करण्याच्या मूडमध्ये आहे असं याच्यामध्ये खरं तर दिसत नाही. त्याला समजावायला जाणं म्हणजे स्वतःची इज्जत काढण्यासारखं आहे खरंच बोलायला झालं तर. त्यामुळे आता इंडिया कशा पद्धतीने हे टॅकल करते आणि हा जो इम्पॅक्ट आहे तो कसा खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेला धोक्याचा ठरतोय किंवा स्वतः खरं तर युएसएच्या अर्थव्यवस्थेला आणि एकंदरीतच जगाच्या अर्थव्यवस्थेला कसा इम्पॅक्ट होतो हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणारच. पुढे कन्क्लुजनमध्ये आपण काय बघू शकतो की युएस टॅरिफ्स आर शॉर्ट टर्म चॅलेंज. हे म्हटलं जातंय की शॉर्ट टर्म चॅलेंज आहे, हे कमी काळापुरतंच हे आव्हान आहे असं म्हणलं जातं. हे तुम्हाला समजलं असेल एवढं डिस्कशन नंतर की शॉर्ट टर्म काय आहे, बट कॅन ट्रिगर लॉंग टर्म स्ट्रक्चरल रिफॉर्म. म्हणजे शॉर्ट टर्म जरी आव्हान असलं तर हे आपल्याला काहीतरी शिकवणार आहे किंवा हे अशा पद्धतीत संकट आल्यानंतर प्रत्येक देशाला किंवा जगाला याच्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन खरं तर अडॉप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे, स्वीकारणं खूप जास्त गरजेचं आहे, अंगीकृत करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण 1991 मध्ये ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचे खरं तर जगाला असे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून असे काही झटके सहन करायला लागले, त्याच्यातूनच आपण काय केलं होतं की 1991चा एक दृष्टिकोन, नवीन दृष्टिकोन जो आहे तो अंगीकृत केला, ज्याला आपण LPG रिफॉर्म्स म्हणतोय. आणि त्याच्यातून बऱ्यापैकी सगळ्याच खरं तर जगभराची अर्थव्यवस्था इम्प्रूव्ह झालेली आपल्याला पाहावयास मिळाली. पण आता तो कुठंतरी आउटडेटेड होऊन त्याच्यापेक्षा न्यू व्हर्जन जे आहे ते कुठंतरी आपल्याला शोधावं लागणार आहे, हे याच्यातून आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं हे शॉर्ट टर्म चॅलेंज जरी असलं तर याच्यामधून आपण काहीतरी शिकणार आहे, नवीन दृष्टिकोन इम्प्लिमेंट करणार आहे, हे कुठंतरी याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. इंडिया मस्ट रिस्पॉन्ड विथ रेझिलन्स अँड इनोव्हेशन्स. आणि इंडिया आता याच्यातून 100% आपल्याला पाहावयास मिळेल की याच्यामधून काहीतरी नवीन इनोव्हेशन करून खरं तर नवीन अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल, हे सुद्धा आपल्याला समजावून खरं तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये घेता येईल किंवा बघता येईल ते आपल्याला. इथं खऱ्या अर्थानं हा टॉपिक आपला खरं तर समाप्त होतोय. चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. पण याचबरोबर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायला लागतील, त्याच्यामध्ये याचं काय रिलेव्हन्स होतं हे सुद्धा बघावं लागेल की अशा पद्धतीचे क्वेश्चन कुठला आलेत का. आणि ज्या वेळेस एखाद्या टॉपिकचा आपण अभ्यास करतो आणि त्याच्याबरोबर जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत नसेल तर मग त्याचं महत्त्व काय एक्झामच्या दृष्टीतून हे समजू शकत नाही. कारण आपण या टॉपिकचा अभ्यास करण्याचा आपला उद्देश काय की आपल्या एक्झामच्या दृष्टीतून आपण एक एक्झामचं प्रिपरेशन करतोय म्हणून हा टॉपिक आपण बघतोय. त्या एक्झामचं प्रिपरेशन करत नसतो तर गरजच नाही हे नॉलेज घ्यायची. राईट, दिस इज अ वेस्ट ऑफ टाइम की आपण कुठल्या एक्झामचा अभ्यास करत नाही, या टॉपिकचा अभ्यास करतोय, म्हणजे ते गरजेचं नाहीये ना. मग एक्झामसाठी अभ्यास करतोय म्हणजे आपण इमोशन त्याच्या आपण काय म्हणतो त्याला भावनात्मक न होता ते एक्झाम सेंट्रिक राहून एक्झामसाठी अभ्यास करतो हे लक्षात ठेवून हा टॉपिक समजावून घेतला. आता आपल्याला लक्षात घेणं काय गरजेचं आहे की एक्झामशी रिलेटेड प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारलेत का, कुठले विचारले असतील तर ते लगेच बघून घेणं. त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की येणाऱ्या काळामध्ये क्वेश्चन विचारला तर कसा विचारला. तर याच्यामध्ये 2021 मध्ये क्वेश्चन आलाय, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये क्वेश्चन आलाय. तो आलाय द यूएस इज वन ऑफ द लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ इंडिया. खूप मोठा व्यापारिक भागीदार आहे यूएसए इंडियाचा. इन द लाईट ऑफ दिस स्टेटमेंट डिस्कस द चॅलेंजेस इन इंडिया यूएसए ट्रेड रिलेशन्स. 250 वर्ड्समध्ये. हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता आलं असेल आणि थोडा हिस्ट्रीचा आपण अभ्यास केला की व्यापारिक संबंध कसे राहिलेले आहेत तर याचा चांगल्या पद्धतीने आन्सर तुम्ही लिहू शकताय. लिहून बघायला पाहिजे ते, अजून थोडा अभ्यास करून याच्यावरती. 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ए नंबर ऑफ आउटसाइड पॉवर्स हॅव entrenched themselves in Central Asia, which is a zone of interest to India. Discuss in the context of India's relations with the major powers. हे सांगितलेलं आहे, हे आपण बघून ठेवायला पाहिजे. त्यानंतर 2020 मध्ये, 2018 मध्ये, 2017 मध्ये इकॉनॉमीच्या खरं तर दृष्टीतून GS पेपर 3rd मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. 2020चा आहे, 2018चा आहे, 2017चा आहे. हे सगळं आपण बघून ठेवायला पाहिजे. राईट. त्याचबरोबर 2017 मध्ये प्रिलियम्समध्ये सुद्धा एक क्वेश्चन आलाय, ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट FTA. मग याचे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट म्हटले, स्टेटमेंट फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड विच ऑफ द अबाव स्टेटमेंट इज आर करेक्ट, ते आपल्याला शोधायचं आहे. राईट. म्हणजे या पद्धतीचे क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेलेले आहेत, हे आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आशा करतो की चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे जे काही USAचे जे काही नवीन टॅरिफ पॉलिसी आहे
त्याचा इम्पॅक्ट कसा भारताच्या अर्थव्यवस्थेच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो हे मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, पण डिसलाईक केल्यानंतर सांगा मला की इम्प्रूव्हमेंट करायची काय गरज आहे. त्याचबरोबर जे आपले मराठी विद्यार्थी आहेत त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे जे लेक्चर्स आहेत ते माझे पोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकेल. त्याचबरोबर जर आन्सर रायटिंग तुम्ही करत असाल मराठीमधून, कारण एमपीएससी सुद्धा आता मराठी डिस्क्रिप्टिव्ह टाईप झाले 25 पासून, म्हणजे या वर्षीपासून. त्याच्यामध्ये तुम्हाला जर आन्सर रायटिंग सुरू करायचं असेल तर टेलिग्रामला स्टडी रिव्हॉल्युशन आन्सर रायटिंग ग्रुप ऑलरेडी सुरू आहे. त्याच्यावरती जे करंट अफेअरवरती डिपेंड मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय. जर तुम्हाला आन्सर रायटिंग करायची असेल तर तिथं तुम्ही जे क्वेश्चन मी पोस्ट करतोय त्याचे आन्सर लिहून ते PDF स्कॅन करून तिथे तुम्ही पोस्ट करू शकता. मी स्वतः तुम्हाला त्याच्यावरती फीडबॅक देतोय आणि ते फक्त चेक करून देतो असं नाही. जर तुम्हाला त्याच्यामध्ये फीडबॅक फेस टू फेस खरं तर द्यायची गरज असेल तर व्हर्च्युअल मीटिंगच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मी व्हर्च्युअली सुद्धा खरं तर ऑनलाईन मीटिंगमध्ये सुद्धा समजावून सांगतोय की इंट्रोडक्शन कसं असायला पाहिजे, 4 पार्ट आन्सरचा कसा असायला पाहिजे, कन्क्लुजन कसं असायला पाहिजे, इन्फॉर्मेशन कुठं लॅक होते, कुठं हँडरायटिंगवरती तर काम करायची गरज नाही आहे. टाईम तुम्हाला किती लागतो, टाईम लागायला किती पाहिजे, मग ते स्पीड कसं वाढवायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थ्यांना तिथं मी समजावून सांगत असतो. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.